नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज 5 जुलै रविवार. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि काही भागांमध्ये मात्र पाऊस जोर कमी देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वेस्ट बंगालकडे सरकलेले आहे. तसेच मुंबईच्या काही भागांमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर देखील वाढलेला आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत आज सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे जे काही वातावरण आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर बघूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये, तर आज आपल्याला सावंतवाडी झालं, अरोस, मालवण, तसंच कणकवली आणि इकडे देवगड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आहे. तर इकडे चांदगड झालं, गारगोटी झालं, या परिसराकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. राजापूर, मूर, लांजा जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी, देवरुख, शितूर, तसेच माखजन, जयगड हा जो काही सर्व परिसर आहे आणि इकडे कोयना पाटणचा परिसर, या परिसरामध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा जोर आज जास्तच आहे. तर इकडे दाभोल, चिपळूण, खेड आणि दापोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस. हरिहरेश्वर, महाड आणि महाबळेश्वर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं, इकडे मानगाव, मुरुड, जंजिरा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच नागोठणी, लवासा, लोणावळा, पेण, अलिबाग, तसेच उरण, पनवेल, कर्जत हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पावसासोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आज बघायला मिळू शकतोय. मुंबईकडे जर बघितलं तर मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. वसई, विरार, सपाले, उंबरपाडा, तसंच कोठारे, वाडा हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे, पालघर जिल्ह्याचा काही परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आज पावसाचा जोर जास्तच वाढलेला आहे. जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, आता नाशिक जिल्ह्यामध्ये बघूया. नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता आहे. तर हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड, तसं इकडे वणी या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता. वणीकडे जोर थोडा कमी आहे. तसं मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस. नांदगावकडे जोर थोडा कमी आहे. मात्र मनमाड आणि येवला या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. निफाड, सिन्नर, तसंच नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरीकडे जोर जास्त आहे. नाशिक, सिन्नरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर कोपरगावचा परिसर बघितला तर कोपरगाव, शिर्डी, तसंच या ठिकाणी डोणगाव, जवळके हा जो सर्व काही परिसर आहे, इकडे पंचाळे झालं, कनाळद झालं, या परिसराकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर इकडे जर बघितलं, हा जो काही परिसर आहे, श्रीरामपूर, जोर्वे, अकोले या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. राहुरी, अहिल्यानगर, टाकळी, डोंकेश्वर मध्यम ते भाग बदलत मुसळधार पाऊस. मात्र भगूर पाथडीचा जो काही परिसर आहे, भगूर पाथडीकडे या ठिकाणी जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तसंच जतनांदूर, काळा, जामखेड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि पावसाचा जो वाढलेला आहे या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. गुंडेगाव, शिरूर हा जो काही श्रीगोंद्याचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याकडे देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर झालं, तसंच कालमोडी, मनसर, चाकण सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि पुण्याच्या या भागामध्ये पुणे, दायरी, तसंच लवले हा जो काही परिसर आहे, पौड, कुसगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस. आणि मध्यम स्वरूपाचा राहील फुरसुंगी, पेठ, वाघोली, तसंच या ठिकाणी हा जो परिसर आहे आळंदीचा, या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. सासवड, वाल्हे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. तसं इकडे केडगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे, जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे.
महाबळेश्वरकडे मुसळधार पाऊस, महाबळेश्वर, वाई आणि भोर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल. तर वाल्हे, लोणंद, फलटण, नातेपुते या परिसरामध्ये मात्र मध्यम सरींची शक्यता. नातेपुतेकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. तसंच सातारा जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे, सातारामध्ये कोरेगाव झालं, रहिमतपूर झालं, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मात्र जोरदार पाऊस आपल्याला पश्चिम भागाकडे बघायला मिळू शकतोय. श्रीशिंगे, अवर्डे, वेल्हे हा जो काही परिसर आहे, चोरवणे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. खारोशीकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसे इकडे दौंडकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूरकडे करमाळा आणि इंदापूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर पावसाचा जोर काही भागांमध्ये सोलापूरमध्ये कमी बघायला मिळू शकतोय. मसवड झालं, तसंच करंगी, सांगोले हलक्या सरींची शक्यता आहे. पंढरपूर, माहूर, जळगाव, सोलापूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. कोलकटकडे देखील आज जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे जर बघितलं तर सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. सांगली, शिरोळ, तसंच या ठिकाणी नरवड हा जो काही परिसर आहे, मालगाव या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. धुळगाव झालं, देसिंग झालं, तासगाव, तसं या ठिकाणी नांद्रे, तसं अंजनी हा जो काही सर्व परिसर आहे मध्यम सरींची शक्यता आहे. तसं या ठिकाणी भिरवंडी, बोरगाव या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. कुरुंदवाड, कुडाची, अथणी, तसंच किरोळी, जत, किरंगी, विटा, मायनी मध्यम सरींची शक्यता बघायला मिळू शकतोय. जत संख या ठिकाणी जोर कमी आहे. कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस आपल्याला कोल्हापूर, कोडोली, किनी, तसं या ठिकाणी ईश्वरपूर, तसं शिराळ्याला या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आहे. शितूरकडे जोरदार पाऊस राहील. तर राधानगरी, गगनबावडा, गारगोटी सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे. कोल्हापूरमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. आज छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळू शकतोय. वैजापूरकडे जोर कायम आहे. वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. धरण क्षेत्राकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि पावसाचा जोर या ठिकाणी देखील थोडा कमी आहे. फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर हलक्या सरींची शक्यता आहे. कन्नड, सरोळा, चाळीसगाव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. धरण क्षेत्राकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर भोकरदनकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. जालना, शिवनी, अंबड, परतूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण बीड जिल्ह्याचे, तर बीडमध्ये बीड झालं, गेवराई झालं, माजलगाव, वडवणी या परिसरामध्ये हलक्या सरी. तसेच इकडे सोनपेठ, परभणीचा काही परिसर आहे, सोनपेठ, पाली या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. आंबेजोगाई, धारूर, केज, चोसाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरी. धाराशिवकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो. आज बीड जिल्ह्याकडे जोर कमी आहे. आणि धाराशिवमध्ये जर बघितलं तर कळंब, मासा हा जो काही परिसर आहे, धाराशिव, तुळजापूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी. आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूरकडे देखील जोर कमीच आहे. लातूर, औसा, निलंगा, शोणनपाल, उदगीर, अहमदपूर, वाला हा जो काही परिसर आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. परभणीकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे. मात्र काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी परभणीच्या भागाकडे बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं परभणीकडे जोर कमी आहे. नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं तर पूर्णा, बासमतकडे जोर कमी आहे. मात्र भोकर, पेठुंबरी, तसेच इकडे धर्माबाद, बैसना हा जो परिसर आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि हा जो परिसर आहे हिमायतनगर, उमरखेड मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसे इकडे हदगाव झालं, तळेगाव झालं, लिंगापूर झालं या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोलीकडे बघितलं तर हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ, खंडाळा, पुसद सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता विदर्भात बघूया. नागपूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे. नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला नागपूर झालं, अडियल झालं, तसंच हा जो काही परिसर आहे गुमगाव, हिंगणा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धामणा, कळमेश्वर, तसं इकडे गुंठी, यसंबा, कामपट्टी,
या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाकीपर, शिवनी, सावनेर तसे या ठिकाणी मांडवी या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. भंडारा जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा कमी आहे. भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी भंडारा, साकोली, तुमसर तसंच उमरेड, खेरगाव, बिवापूर, पवनी या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. गोंदिया, चिखली हा जो काही परिसर आहे, दाता या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपाचा. सडक अर्जुनीकडे जोर कमी आहे. गडचिरोलीमध्ये जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण तर गडचिरोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोलीमध्ये आरमोरी हा जो काही परिसर आहे गडचिरोली जिल्ह्याचा, आरमोरी, तुलतुली तसंच तुमकुम, गडचिरोली या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. चामोर्शी, जामगावकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरकडे आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर तसंच इकडे छोटा नागपूर, अगझरी या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. यवतमाळमध्ये पांढरकवडा, घाटंजी, यवतमाळमध्ये आर्णी, दिग्रस, दारवा या परिसरामध्ये जोरदार होऊ शकतोय. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर कमी आहे. वर्धा जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी, वर्धा तसंच हा जो आसपासचा काही सर्व परिसर आहे, वर्धा, सेलू, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपळी सर्वत्र हलक्या मध्यम सरी. तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय. अमरावतीकडे देखील जोर कमी आहे. अमरावती, मोजरी, आष्टी हलक्या मध्यम सरी, मात्र मोर्शीवरून नरखेडकडे जोरदार होऊ शकतोय. अचलपूरकडे जोर कमी आहे. चिखलदराकडे जोर वाढलेला आहे. आणि अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेलाराम मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. पातूरकडे जोर वाढलेला आहे. तसंच वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिमचा जो काही परिसर आहे, मरसूळ, मालेगाव, वाशिम तसंच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे, खोरोळा तसंच कासोला या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा. मंगळूरपेर कडे देखील आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. रेठाड, रिसोदकडे हलक्या मध्यम सरी. बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाच्या दक्षिणेला काही ठिकाणी जोर कमीच आहे. देऊळगाव राजाकडे जोर कमी आहे. लोणार, मेहकरकडे हलक्या सरी, चिखलीकडे हलक्या सरी. मात्र मध्यम स्वरूपाचा जो पाऊस होऊ शकतो तो या ठिकाणी आहे बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर मध्यम स्वरूपाचा. जळगाव, जामोदकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त आहे. जळगाव, भुसवळ, जामनेर, बोदवड तसंच इकडे धरणगाव, एरंडोल, परोळा हा जो काही परिसर आहे, पाचोरा जोरदार पावसाची शक्यता आहे. जोर कमी आहे अमळनेर, चोपडाकडे. धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर धुळे, साखळीकडे मध्यम स्वरूपाचा. चिमठाणी, दोंडाईचा, शिरपूर, संदखेडा हलक्या मध्यम सरी. नंदुरबारकडे देखील बऱ्याच भागामध्ये. दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे. उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी. शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकर्णी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. नावपूर्वी सरवाडीकडे जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत 6, 7 आणि 8 जुलै या 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. या 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर बराच वाढत आहे काही भागांमध्ये, तर आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.